छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीत महिलांच्या बेपत्ता होण्याची घटनांमध्ये वाढ झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून या भागात काही महिला आणि मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे। या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम चाऊल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। त्यांनी स्पष्ट केले आहे की या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे आणि संबंधित घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे। पोलीस प्रशासनाकडून पालकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या मुलींच्या सोशल मीडियावरील वापरावर बारकाईने लक्ष ठेवावे, तसेच अनोळखी व्यक्तींशी होणाऱ्या संवादाबाबत जागरूक राहावे। डिजिटल माध्यमांचा गैरवापर टाळण्यासाठी पालकांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी असेही पोलिसांनी सांगितले। दरम्यान या घटनामागील कारणे, पॅटर्न आणि संभाव्य गुन्हेगारी कनेक्शन यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास अधिक वेगाने सुरू आहे। परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पोलीस ठाणे शिल्लेगावचा प्रभारी अधिकारी म्हणून सांगतो की आतापर्यंत आपल्याकडे आजच्या तारखेपर्यंत 55 महिला मुली आपल्या हद्दीतून गेलेल्या आहेत, मिसिंग झालेल्या आहेत किंवा घरातून निघून गेलेल्या आहेत। त्याच्यापैकी आपण 53 मुली महिला परत आणलेल्या आहेत। 2 मुली येणे बाकी आहे, 1-2 दिवसात ते येतील। मात्र हा खरंच खूप विचाराचा किंवा विचार करण्याजोगा मुद्दा आहे की आजच्या काळात एवढं घरातून निघून जाण्याचं प्रमाण का वाढलं। तर याच ठिकाणी कुठंतरी कुटुंब प्रमुखाचं घरावर असलेलं लक्ष कमी होतं आणि मोबाईलचा ज्या पद्धतीने वापर व्हायला पाहिजे तर वापर न होता त्याचा दुरुपयोग होतो। सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, याच्यावरून ओळख होणं, राज्यातील, जिल्ह्यातील, परराज्यातील किंवा अन्य व्यक्तीशी ओळख होणं आणि त्याच्या सांगण्यावरून घर सोडून जाणं, हे प्रकार जास्तीत जास्त वाढलेले आहेत। त्यासाठी माझं शिल्लेगाव हद्दीतील सर्व पालकांना, सर्व कुटुंब प्रमुखांना आवाहन आहे, विनंती आहे की तुम्ही जेवढं बाहेर कुटुंब पोषण्यासाठी लक्ष देत आहे तेवढं कुटुंबावर पण लक्ष द्या। घरातील मुली आपल्या काय करतायत, त्यांच्याकडे बॅलन्स कुठून येतो, सोशल मीडियावरती काय चॅटिंग करतायत, कुणाशी बोलतायत, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, शाळेत व्यवस्थित चक्कर मारून शिक्षकांशी त्यांच्या कुणाबरोबर फिरतोय काय आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती असणं पालकांना खूप गरजेचं झालेलं आहे, जेणेकरून हे प्रकार थांबतील। कारण की मुलं मुली वयात येण्याच्या अगोदरच शाळेतून निघून जात आहेत, पळून जात आहेत, त्यांच्यावर ते चुकीचे संस्कार होत आहेत। हे सर्व सोशल मीडिया त्याला जास्तीत जास्त कारणीभूत आहे असं जाणवत आहे।